स्तोत्रामध्ये असं म्हणतो, देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणार आहे. हे देवा, तू आम्हाला कायमचे का टाकले? आपल्या कोकणात त्या कल्पाचा तुझा कोपाग्नी का नसतो? हे प्रभू, सर्व सुदस्त झालेल्या स्थळाकडे पाय उचलून जागा झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरंतर वाटते, तसे हे प्रभू तू सज्ज होतास त्यांचे हे स्वरूप तुझ्या वाचते. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. पुन्हा एक बार प्रभू, तू आपल्या तुझ्या पवित्र मंदिरात मला एकत्र केलेलं आहे. आज आम्ही तुझी स्तुती आराधना करणार आहे. त्यामध्ये प्रभू तू आम्हाला आपल्या हाताने चालव आणि प्रभुदेव बाबा, आमच्या होणारी तुझी स्तुती आराधना तुझ्या दयेने आणि कृपेने तू मान्य कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. यावेळेला उभ्या असताना आपण देवाच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देणार आहे. इक्लेसियाच्या गीत संग्रहाकडे आपण वळूया आणि इक्लेसियाच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 412 च्या ऐकूया. जगदुंगार गीत क्रमांक 412. Thank you.
पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने आमेन. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी आणि सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझं प्रीती करावी, तुझ्या नावाचा महिमा याच्या वाटावा, म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेमेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. नियमशास्त्राचा सारांश. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे, इस्रायल आहे आपला देव परमेश्वर आहे. तर तो आपला देव परमेश्वर आज संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा सारखी दुसरी एक आहे की तो आपल्या शेतकऱ्याला स्वतःसारखी प्रीती कर. यावर दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व शास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहे. आणि आमच्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली आजच्या दिवसासाठी नेमलेली सात प्रार्थना प्रमाणे हे सदाजीवी प्रभू देवा, सत्य सांगण्यासाठी तुझा धन्य पुत्र जगी आला आणि तसे करताना त्याला स्वतःचे रक्त सांगावे लागले. तो आमचा प्रभू आणि राजा आहे. हा आमचा विश्वास आहे. आमच्या कार्याने आणि बोलण्याने दर्शवावा असे तू कर. तुझ्यासाठी पवित्र आत्म्या संस्कार आणि सर्व काळ राज्य करणारा आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला उभ्या असताना आपण स्तोत्र वाचन करूया. स्तोत्र 72 आणि 1 ते 14. आजच्या दिवसाकरता नेहमी स्तोत्र 72 1 ते 14 वचने. हे देवा, तू आपले न्यायाने शासन राजाला दे. राजपुत्राला आपली धर्मनीती शिकव. तो नीतीने ज्या लोकांचा न्याय करेल, तुझ्या दिनांचा निवाडा न्यायबुद्धीने करेल. पर्वत व डोंगर नीतीच्या द्वारे लोकांना शांतीदायक होतील. तो प्रजेच्या दिनांचा न्याय करेल. तो दरिद्री जनांच्या उलाढालांचे कारण करेल. तो जुलूम करणाऱ्या चिरडून टाकेल. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते पिढ्यानपिढ्या तुझे भय करतील. कापलेल्या गवतात पडणाऱ्या पर्जन्याप्रमाणे, भूमी सिंचन करणाऱ्या सरीप्रमाणे तो उतरेल. त्याच्या काळी धार्मिक उत्कर्ष पावतील आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल. समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि नदीपासून पृथ्वीच्या जिवंतापर्यंत त्याची सत्ता होईल. अरण्याचे रहिवासी त्याला नमन करतील. त्याचे वैरी दूर जातील. तार्शिश व बिपे यांचे राजे नजराणे आणतील. शबा व सबा यांचे राजे मंडळी देतील. सर्व राजे त्याला दंडवत घालतील. सर्व राजपे त्याची सेवा करतील. कारण भावाला दरिद्री, दीन व अनाथ यांना तो सोडवेल. दुबळा व दरिद्री यावर तो दया करेल. दारिद्र्याचा जीव तो तारेल. जुलूम, बलात्कार यापासून त्यांचे जीव तो मुक्त करेल आणि त्याच्या दृष्टीने त्याचे रक्त अमूल आहे. मरणाकरता जे शास्त्रभाग घेतलेले आहेत त्याचं आपण यावेळेस वाचन करूया. पहिला शास्त्रभाग जुन्या करारातून घेण्यात आलेला यशाचा ग्रंथ 42 1 ते 7 आणि त्यानंतर दुसरा शास्त्रभाग नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. प्रगटीकरणातून दुसरं 5 ते 10 दिवस आपण ऐकूया. प्रथम शास्त्रपाठ यशाया याचा 42वा अध्याय आणि 1 ते 7 वचन. पहा, हा माझा सेवक याला मी आधार आहे. पहा, हा माझा निवडलेला, याच विषयी माझा जीव संतुष्ट आहे. याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल. तो गौरवा करणार नाही. तो आपला स्वर उच्च करणार नाही. तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. छेडलेला बोलू तो मोडणार नाही. मेंढींची वाट तो विजविणार नाही. तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करेल. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही व गमणार नाही. दिवे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करीतात. आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या बुद्धाचा फैलाव करणारा, तिच्यावर लोकात प्राण घालणारा व तिच्यावर संचार करण्यास
जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो, मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलाविले आहे. मी तुझा हात धरला आहे, तुला दाखविले आहे. तू लोकाला करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करेन. अंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदीशाळेतून बंदीवानास व अंधारात बसलेल्यास कारागृहातून बाहेर काढावे, म्हणून मी असे करेन. येथे धर्मशास्त्र वाचन. प्रकटीकरणाचा 5वा अध्याय 1-10. प्रकटीकरणाचा 5वा अध्याय 1-10. देवाच्या कोपऱ्याचा साक्षात्कार. जो राजासमोर बसलेला होता त्याच्या उजव्या हातावर पाठपोट केलेली व 7 शिक्के मागून मध्ये गेलेली अशी पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली. आणि पुस्तकाचे शिक्के पडून त्या उडवायस कोण योग्य आहे असे मोठ्याने ओरडणारा एक बलवान दूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही हे पुस्तक उघडावयास किंवा त्यात पाहाव्यास समर्थ नव्हता. पुस्तक उघडावयास किंवा त्यात पाहाव्यास योग्य असं कोणी आढळला नाही, म्हणून मी फार रडलो. तेव्हा वडील मंडळीपैकी एक जण मला म्हणाला, रडू नको, पहा यहूदा वंशाचा सिंह दावीदाचा अंकुर यांच्यावर मिळवला. त्याचे 7 शिक्के फोडून पुस्तक उघडण्यास योग्य आहे. राजासमोर 4 प्राणी आणि वडील मंडळ यांच्यामध्ये त्याचा जणू काही वध करण्यात आला होता. तो कोपरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासमोर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ते पुस्तक घेतले. त्याने पुस्तक घेतले तेव्हा ते 4 प्राणी 24 वडील कोपऱ्याच्या पाया पडले. त्या सगळ्या वडील मंडळाजवळ वीणा व उत्पन्न भरलेली सोन्याची पडणी होती. ती पवित्र जनांच्या प्रार्थना आहे. ते नवे गीत गातात. ते असेल, तू पुस्तक ठेवल्यास व त्याचे शिक्के फोडाव्यास योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास. पण तू आपल्या रक्ताने सर्व वंश, भाषा, लोक व आपले इसम आमच्या देवासाठी विकत घेतले आहे. आमच्या देवासाठी त्याच राज्य व यादे असे केले आहे. ते पृथ्वीवर राज्य घेतले आहे. यावेळेला शुभवर्तमानाकरता आपण उभे राहूया. प्रभू तुम्हाला असो. शुभवर्तमान संत योहान यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 11व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 33व्या वर्षापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. यासह पिलात पुन्हा कचेरीत गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, तू यहूदांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, तू आपण होऊन म्हणतोस, किंवा दुसऱ्याने तुला मजविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, ती यहूदी आहे काय? तुझ्या लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केले? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नव्हे. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून माझ्या शिपायांनी लढाई केली असते, परंतु माझे राज्य इथे नव्हे. यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले की मी राजा आहे असे तू म्हणतोस. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊ त्यास म्हणाला, याच्या काही मला काही अपराध दिसत नाही. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. उभ्या असताना आपण प्रसिद्धाचा मनांगीकार एकत्र होऊया. सर्वसमर्थ पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तूंचा उत्पन्न करणारा, त्याविषयी विश्वास करतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एक पुत्र, जो सर्व आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून आहे, जो जनित आहे जो पित्याच्या कृपा आहे, ज्याप्रमाणे झाले, जो मनुष्यासाठी आपल्या कारणासाठी स्वर्गावर उतरला आणि उभारी आणि आम्हासाठी ज्याने दुःख भोगले आणि सर्वात करणार आणि
त्याचे विश्वास आणि यांची प्रतीक्षा करतो. आमेन. बसावे. देवाच्या वचनाकडे आपण थोड्या वेळेमध्ये लक्ष देणार आहोत. आपण प्रार्थना करूया. देवाप्पा, यावेळेला तुझ्या वचनातून बोलत असताना आणि ऐकत असताना तू आम्हाला शब्द दे, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि जर ते वचन आम्ही आमच्यासाठी आहे असे म्हणून स्वीकारतो, त्यावेळेला प्रभू आमची तू उन्नती करीतोस. जेव्हा प्रभू आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो त्यावेळेला प्रभू देवाप्पा आध्यात्मिक जीवनावर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून प्रभू आम्ही प्रार्थना करतो, तुझं जिवंत वचन ऐकत असताना प्रभू त्याद्वारे ती सुधारणा करण्यासाठी आहे आणि आम्हाला तारणापर्यंत प्रेरणा देणारं हे वचन आहे. प्रभू ते ऐकत असताना तू आमच्या हाताच्या सुरू कर आणि आम्हाला तू सहाय्य कर. येशूच्या नावाने आमेन. आज सर्व मुख्य मंडळांच्या मध्ये आजचा हा रविवार ख्रिस्ताचा सण म्हणून पाळला जात आहे आणि त्याला जे अनुसरून शास्त्रपाठ आहे त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा कसा आम्हाला उदाहरण आहे आध्यात्मिक जीवनामध्ये ते आम्हाला पाहायला मिळतं. आणि विशेष करून येशू ख्रिस्ताने पिलाताला जी कबुली दिलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून त्या काय प्रभूने मान्य केलं किंवा काय प्रभूने कबुली दिलेली आहे हे थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत. चारही शुभवर्तमान जेव्हा आम्ही पाहतो, मत्तय, मार्क, लूक आणि योहान, या चारही शुभवर्तमानामध्ये आम्हाला पिलात आणि येशू ख्रिस्त यांच्यामध्ये झालेलं संभाषण आढळतं. त्या चारही शुभवर्तमानापैकी योहान शुभवर्तमान जे आहे ते विशेष आहे, कारण त्यामध्ये या दोघांच्याही संभाषणामध्ये जो फरक आहे आणि ज्यामधून जे सत्य प्रभू आपल्याला शिकवू पाहतो ते फार महत्वाचं आहे. आणि योहान शुभवर्तमान आणि 18 अध्याय आणि जे मगाशी वाचले ते 30-37 या वर्षामध्ये आम्ही हे पाहतो. पिलाताची राजेशाही आणि येशूची राजेशाही या किंवा पिलाताची सत्ता आणि येशूची सत्ता या दोन गोष्टी या विभिन्न आहेत. त्या कशा विभिन्न आहेत यामधून उत्तम नेतृत्व देणारं कोण आहे, पिलात आहे की येशू आहे. आणि आम्ही जे आहोत देवाचं नेतृत्व करणारे जे या जगामध्ये आहोत, मग ते नेतृत्व आमच्या कुटुंबामध्ये असेल, आमच्या चर्चमध्ये असेल, आमच्या समाजामध्ये असेल, आमच्या देशामध्ये असेल, कुठेही असो, प्रभूने जे आम्हाला नेतृत्व दिलेलं आहे किंवा आम्ही ज्या ठिकाणी काम करतो, कार्य करतो, जॉब करतो, त्या ठिकाणी जर आम्हाला एखादी लिडरशिपची पोझिशन असेल, एका अधिकाराची जागा असेल, तर आम्ही कशा प्रकारे ते चालवावे याचं सुंदर उदाहरण या छोट्याशा 4-5 वर्षांमध्ये प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून येशूच्या दृष्टीने सत्ता किंवा राज्यशाही ही कशी करावी आणि पिलाताची राजेशाही ही कशी आपणासाठी आध्यात्मिक जीवनाला धोकादायक आहे आणि यामधून जगासाठी आणि परमेश्वराने आपल्यासाठी उत्तम नेतृत्वाची जी शिकवण दिलेली आहे त्याकडे आपण थोडक्या वेळ पाहणार आहे. प्रशिताचा पदांगिका आपण इतक्यात वाचला आणि त्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की पत्ते पिलाताच्या काळात ज्याने दुःख भोगिले किंवा ज्याने दुःख सोसिले, आता प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ठेवण्यासाठी यहुदी लोक आणि धर्मगुरू हे सर्व कारणीभूत ठरले होते. हे आपण शास्त्रातील अनेक वचनांच्यावरून पाहतो. परंतु प्रशितांच्या कृत्यामध्ये फार सखोल अभ्यास करून
पंतय पिलाताचा जो अधिकार होता तो त्याने नीट वापरला नसल्यामुळे एका निर्दोष निष्पाप मनुष्याला वधस्तंभावरती जावं लागलं आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की पंतय पिलाताच्या काळात त्याने दुःख सोसले, ज्याला वधस्तंभावर केले. पंतय पिलाताचं नाव लिहिण्यामागे हाच एक उद्देश होता. एवढ्याला त्यासाठी जबाबदार न धरता पिलाताला जबाबदार धरण्यात आलेला आहे. जरी पिलाताने नंतर हात धुवून माझ्यावरती याचा दोष येऊ नये असं म्हटलं तरी देखील तो दोषी ठरलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून या येशू आणि पिलात या दोघांच्या नेतृत्वावर किंवा सत्तेवर किंवा राजेशाहीवर आपण विचार करणार आहे. पहिला मुद्दा आहे प्रभू राजेशाहीबद्दल, आणि तो म्हणजे येशूची जी सत्ता होती किंवा येशूची जी राजेशाही होती ही ह्या जगाची नव्हती. आणि म्हणून येशू पिलाताला म्हणतात, मी मगाशी आपल्या समोर वाचलेलं आहे 18:36 वर्षामध्ये, की माझे राज्य या जगाचे नव्हे. कारण पिलात त्यावेळेच्या पॅलेस्टाईनच्या लोकांचा राजा किंवा सत्ताधीश म्हणून उभा होता आणि त्याचं राज्य जे होतं त्याचा जो अधिकार होता हा रोमन साम्राज्याच्या द्वारे त्याला देण्यात आलेला होता. आणि आपल्याला माहिती आहे की रोमन सरकारचं जो साम्राज्य होतं ते दबाव तंत्र किंवा दडपशाहीच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध होतं आणि म्हणूनच लोकांचा छळ केला जात असे, लोकांना आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला ते लावत असत. आणि त्यामुळे त्या पिलाताच्या राजेशाहीपेक्षा येशूची राजेशाही ही आम्हाला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते की ती या जगाची नव्हती. येशू ख्रिस्त सत्ता चालवण्यासाठी आला, परंतु तो या जगामध्ये पिलातासारखी सत्ता चालवण्यासाठी नाही आला, तर तो आमच्या हृदयावरती विराजमान होण्यासाठी आलेला आहे हे पाहायला मिळतं. आणि म्हणून येशू पिलाताला म्हणाला की माझे राज्य या जगाचे नव्हे. पुढे दुसरं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे येशूची जी सत्ता होती किंवा येशूची जी राजेशाही होती ही संचयाने किंवा जमा करून त्याला सुपूर्द केलेली राजेशाही नव्हती. जसं पिलाताला अभिषेक करण्यात आला, पिलाताला राजदंड देण्यात आला असेल, पिलाताला मुकुट घालण्यात आला असेल, त्याला विशिष्ट कपडे परिधान करायला दिले असते का, अशा प्रकारे जेव्हा आम्ही राजा म्हणून आपल्या डोळ्यासमोर चित्र रंगवतो त्यावेळेला या गोष्टी सगळ्या आपल्या समोर येतात. एक सत्ताधीश म्हटल्यानंतर त्याला सरकारने रोमन सरकारने अधिकार दिला असेल, अधिकार पत्र दिलं असेल वगैरे, अशा सगळ्या गोष्टी त्याला दिल्यानंतर मग तो सत्ता चालवा. पण प्रवेशीच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला असं काही पाहायला मिळत नाही. त्याला ही कोणी जबाबदारी दिलेली आहे किंवा ही सत्ता दिलेली आहे किंवा हा अधिकार कोणीतरी दिला आणि मग तो त्याने स्वीकारला आणि मग त्याने सेवेला प्रारंभ केला असं आम्हाला पाहायला मिळत नाही. उलट फिलिप्पी पत्र 2 अध्याय आणि 5 ते 11 वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी लेखक असा म्हणतो, असली जी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठायी होती ती तुम्हामध्ये असावी. आता कसली चित्तवृत्ती होती तर त्याने देवा समान असणे लाभ जो आहे तो मान्य केला नाही आणि त्याने स्वतःला रिक्त केले असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारची राजेशाही त्याची होती, अशा प्रकारची सत्ता तो करत होता की ज्या ठिकाणी त्याने स्वतःचं वैभव, स्वतःचं गौरव त्या स्वर्गामध्ये सोडलं आणि खाली भूतलावरती तो एक मानव म्हणून जन्माला आला. आणि मग तो असं म्हणाला की मला जो अधिकार आहे तो मला पित्यापासून लाभलेला आहे आणि पिता कोण आहे हे आम्हाला दाखवा असं म्हटल्यानंतर प्रभू असं म्हणाला त्या शिष्याला की ज्यांनी मला पाहिले आहे त्यांनी पित्याला पाहिले आहे. कारण प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देवा सह होता आणि हा शब्द आम्हामध्ये आला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, म्हणजे देह धारण करून तो आलेला आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त हा देव होता, देव आहे आणि देव असता आणि त्याला कोणी असा अधिकार देण्याची गरज नाही, उपजत त्याच्याकडे तो अधिकार आहे लोकांच्या हृदयामध्ये राज्य करण्याची. तिसरी येशूची राजेशाहीचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे किंवा सत्तेचे हे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तो
नेहमी देत असे आणि आपल्या सेवेमध्ये आपल्या लोकांना आपल्या सेवा कार्यामध्ये सहभागी करत असे आणि म्हणून दुसऱ्यांकरता स्वतःचा जीव देणारा असा हा राजा होता. दुसऱ्यांकरता छळ सहन करणारा असा हा राजेशाहीचा राजा होता. आणि म्हणून येशूचे राज्य हे हिंसा किंवा सत्तेची लालसा यावरती उभं राहिलेलं नाही. आज परवाही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही नसणार. कारण येशू ख्रिस्त हा अहिंसेवरती विश्वास ठेवतो आणि ती गोष्ट तो आपल्या शिष्यवर्गाला शिकवत असलेल्या शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. येशूचं राज्य हे प्रेमावरती आधारित आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली, इथून देवाचे राज्य प्रारंभ होतं की त्याने आम्हासाठी त्याचा एकुलता पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि म्हणून प्रेम आणि सहभागीपण हे येशूच्या सेवेमध्ये, येशूच्या राजेशाहीमध्ये, येशूच्या सत्तेमध्ये पाहायला मिळतं, जे पिलाताच्या राजेशाहीमध्ये पाहायला मिळत नाही. त्याने आपल्या सत्तेमध्ये दुसऱ्या कोणाला सहभागी करून दिलं नाही. म्हणून गेल्या रविवारी आपण वाचलेलं आहे, तुम्ही देवाचे शेत आहात आणि आम्ही देवाचे सहकारी आहोत. कोण आहोत? सहकारी आहोत. आम्ही देव काम करत आहे, आम्ही नाही काम करत. देव काम करत आहे आणि त्याच्या कामामध्ये आम्ही त्याला सहकार्य करणारे सहकारी आहोत, सेवक वर्ग आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पिलाताच्या सेवेमध्ये, सत्तेमध्ये अशा प्रकारे कोणाला अधिकार नव्हता. परंतु येशूने आपलं काम, आपला अधिकार शिष्यवर्गाला देऊन केला आणि मनुष्याच्या पुत्रापेक्षाही तुम्ही महान कार्य कराल आणि चमत्कार कराल असं आश्वासन त्यांना दिलं. जे काम त्याने केले ते काम आज त्याचे शिष्यवर्ग करत आहे, भविष्यवाणी करत आहे, चमत्कार करणारे लोक करत आहेत, विश्वासणारे करत आहेत. जी सेवा प्रभू येशूने केली त्या सेवेचं सहभागीपण त्याने आपल्या लोकांना करायला दिलेलं आहे. अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण असं येशूचं राज्य आहे, येशूची ही सत्ता आहे. चौथं वैशिष्ट्य आहे, येशूची राज्यशाही ही अधिकारावर उभी होती, सत्ता आणि ताकदीवर नव्हते. प्रभू मगाशी मी म्हणालो तुम्हाला की प्रभू असं म्हणाला की मला अधिकार स्वर्गात प्राप्त झालेला आहे, मला हा पित्याने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकारावरती मी माझं सत्ता उभी केलेली आहे. आणि तो अधिकार म्हणजे हरवलेल्या शोधावायचा आणि तारावायचा अधिकार दिलेला आहे. पण पिलाताच्या राजेशाहीमध्ये आम्हाला असा अधिकार त्याला दिलेला पाहायला मिळत नाही. त्या अधिकाराचा त्याने वापर केलेला कुठे पाहायला मिळत नाही. त्याचा अधिकार जो होता ते सत्ता, रोमन साम्राज्य आणि रोमन साम्राज्याचं सामर्थ्य याच्यावर उभी होते. आणि म्हणूनच तो लोकांना समजू शकला नाही, लोकांना काय हवं आणि येशू हा कोण आहे हे तो ओळखू शकलेला नाही. कारण सत्ता आणि ताकद म्हणजे बाहेरून कोणीतरी त्याला उसनी दिलेली असते. त्या उसन्या दिलेल्या सत्तेवरती, त्या उसन्या मिळालेल्या ताकदीवरती आणि सामर्थ्यावरती बळजबरीने त्याच्यावरती ती लादलेली असते, ती त्याला काय करावे लागते? फॉलो करावे लागते. त्याप्रमाणे त्याला राज्य करावं लागतं. आणि म्हणूनच आम्हाला येशूच्या बाबतीमध्ये असं पाहायला मिळत नाही. अधिकाराने म्हणजे तुमच्या सोबत देवाचे लोक असतात, लोक तुम्हाला सहकार्य करतात आणि त्यामध्ये दबाव तंत्र उपयोगात आणलं जात नाही. लोकांसाठी, लोकांच्या सहमतीने राज्यकारभार चालवणे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना विचारलं, गेल्या रविवारी आपण वाचलेलं आहे, त्या आंधळ्या बातमीला प्रभू येशू म्हणाला, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? मी काय करावे ते तुझी इच्छा. लोक त्याच्याकडे अपेक्षेने येत होते आणि लोकांच्या अपेक्षेप्रमाणे तो त्यांना त्यांचं काम करून देत होता, त्यांच्या गरजा पूर्ण करत होता. आणि म्हणून येशूची राजेशाही ही देण्यामध्ये, येशूची राजेशाही ही देवाने त्याला दिलेल्या अधिकारावरती उभी होती. पाचवं वैशिष्ट्य आहे येशूच्या राजेशाहीचं आणि ते म्हणजे येशूचं नेतृत्व हे ऑर्गॅनिक होतं किंवा सेंद्रिय होतं. म्हणजे काय की त्याच्यासह मोठा लोकसमुदाय नेहमी असायचा, परंतु राजवाड्यामध्ये पिलाताकडे पहा, तो एकटाच त्या ठिकाणी उभा होता. त्याची ती सभा फार वेगळी होती.
ते जेव्हा बोलवली जात असे नोटीस देऊन त्यावेळेला त्याच्याबरोबर लोक येत असत. परंतु येशूच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर तो घरातून बाहेर पडला की लोकांचा जताच्या जता त्याच्या अवतीभोवती जात असे, लोकांचा घरला त्याच्या भोवती असे. आणि म्हणून येशूने पिलाताला म्हटले, माझे राज्य ह्या जगाचे असते तर एवढ्यांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून माझ्या शिपायांनी लढाई केली असते. आता मी विचार करायला लागलो की येशूकडे शिपाई कुठून आले? शिष्य होते, शिपाई कुठून आले? 12 शिष्य होते. आणि मग या शिष्यांना त्याने शिपाई म्हटलेलं असावं, या शिष्यांना त्याने सैनिक म्हटलेलं असावं. आणि पण आपल्या गाण्याच्या पुस्तकामध्ये ते गाणं आहे का? सुंदर गाणं आहे ते, सैनिकांनो धैर्य धरा. हो, आम्ही येशूचे शिपाई आहोत, आम्ही येशूचे सैनिक आहोत. आणि त्या आमची लढाई जी आहे ती माणसाची किंवा दिसणाऱ्या रक्तमांसाची नाही, तर न दिसणाऱ्या अंतराळातील समूहाची आहे. अंतराळाचा जो अधिपती सैतान ही दुष्ट शक्ती आहे त्याच्याशी आम्हाला प्रियानो लढायचं आहे. आणि म्हणून येशू त्या पिलाताला म्हणाला की माझं राज्य या जगाचं असतं तर मला एवढ्याच्या स्वाधीन होऊ नये म्हणून माझ्या शिपायांनी लढाई केली असते, परंतु माझे राज्य घेतले नाही. तुझ्यासारखं माझं राज्य एस्टॅब्लिश नाही, माझं राज्य तुझ्या राज्यासारखं असं दिसणारा नाही. याचा अर्थ येशू बरोबर जो लोकसमुदाय होता तो त्याच्या मागे त्याच्या स्वतःच्या गरजा पूर्ण व्हाव्यात याकरिता प्रियानो नेहमी सगळीकडे आपल्याला गेलेला पाहायला मिळतो. पिलाताची जी राजेशाही होती ती जोर जुलूम जबरदस्ती या एक लोकांच्यावर लादलेली होती. आणि म्हणूनच रोमन लोकांचा तो जे सरकार होतं किंवा जे साम्राज्य होतं ते वसाहतवादावर उभी राहिलेली सत्ता होती. कोलोनायझेशन ज्याला म्हटलेलं आहे. ठिकठिकाणी ज्या वसाहती निर्माण झाल्या त्या सगळ्या वसाहतींच्या वरती प्रियानो हे रोमन लोक राज्य करत होते. आणि म्हणूनच याच कारणास्तव पिलाताने येशूला लोकांच्या स्वाधीन केले. त्याच्याकडे सत्ता होती, त्याच्याकडे अधिकार होता, पण त्या अधिकाराचा वापर त्याला करता आला नाही, कारण तो उसना अधिकार दिलेला होता. काय करायचं हे त्यावेळेस त्याला सूचना असं झालं होतं. कदाचित त्याला जे अधिकार दिले त्यामध्ये अशी केस पहिल्यांदाच त्याला समोर आली असेल की एका निर्भरात मनुष्याला त्याच्या समोर आणले आणि आता याला शिक्षा द्या. आणि म्हणूनच त्याला अधिकाराचा वापरच करता आला. मी काय करू आता? कदाचित सत्सद वेळ बुद्धी जर प्रभूने त्याला दिलेली आहे त्याचा उपयोग त्याने केला असता तर प्रियानो त्याने त्याला सोडून दिला असतं. कारण त्याला स्पष्ट दिसतंय, कारण ज्या वेळेला तो बाहेर आला त्यावेळेला असं म्हणाला की या मनुष्याच्या काही मला काही अपराध दिसत नाही. त्याला कळून चुकलं होतं आणि एका निर्दोष मनुष्याला मी काय शिक्षा करू? लोकांनाच विचारतो मी काय करू? आणि मग लोक म्हणाले त्याला वधस्तंभावर खेळा आणि सदामध्ये एकाला सोडावे अशी आमची जी प्रथा आहे त्याप्रमाणे एकाला सोडा. आणि मग पिलाता समोर त्या लुटारूला बरब्बाला सोडण्याशिवाय ऑप्शनच नव्हता, कारण दुसरे त्याच धंद्यातला होता मनुष्य. आणि मग आम्ही पाहतो की सत्ता असून सुद्धा अधिकाराचा त्याला वापर करता आला नाही आणि म्हणून त्याने येशूला पिलाताने लोकांच्या स्वाधीन केलेले आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ज्यांनी त्याला सत्ता दिली, अधिकार दिला, त्या अभिजनांना खुश ठेवायचं होतं. तो जो एलाइट वर्ग जो होता ज्यांच्यामुळे याला ही सत्ता मिळाली होती, अधिकार मिळाला होता, त्यांना सुद्धा त्याला खुश करायचं होतं. आणि त्यामुळे काय न्याय द्यावा हे न सुचल्यामुळे त्याने लोकांच्या हाती येशूला स्वाधीन केलेला आहे. स्वतःचा निर्णय लोकांच्या निर्णयावरती त्याने अवलंबून ठेवलेला आहे. आणि त्यामुळे समस्या अशी निर्माण झाली की येशूला वधस्तंभावर खेळण्यात आला. आम्ही जेव्हा अशा प्रकारे पिलातासारखं नेतृत्व करतो किंवा आमचं जीवन असं नेतृत्वहीन असतं किंवा ज्या वेळेला परमेश्वराने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्याचा आपण वापर करत नाही
तर मग प्रियानो, अशा प्रकारे एका निरपराध मनुष्याला वरच कमी जावं, नाश होतो आणि त्या लोकांच्या नाशाला आपण कारणीभूत करतो. आणि म्हणून प्रियानो, येशूची राजेशाही आणि पिलाताची राजेशाही यामध्ये असा जमीन आसमानचा फरक आहे. 6वं वैशिष्ट्य आहे, येशूची राजेशाही ही प्रियानो सत्यावरती होती. पिलाताला सत्य काय आहे याविषयी येशू बोलला. तू म्हणतोस मी राजा म्हणून या ठिकाणी जन्माला आलो, पण मला तुला सांगू दे की मी याविषयी यासाठी जन्मलो आहे की त्या सत्याची मी साक्ष सांगावे, त्या सत्याविषयी मी बोलावे, त्या सत्याला मी प्रगट करावे. आता हा पिलात, त्याला काहीच कळना हा काय बोलतोय समोरचा मनुष्य. त्या सगळ्या डोक्यावरून चाललंय हे ज्ञान, कारण त्याने कधी येशूचे चमत्कार असे पाहिलेच नव्हते. येशूच्या सानिध्यात तो कधी असा राहिलाच नव्हता. आणि त्यामुळे तो म्हटला सत्य काय आहे, हे सत्य तू बोलत आहे, हे काय आहे सत्य, व्हॉट इज ट्रूथ. आणि मग कन्फ्युज झाल्यामुळे तो बाहेर गेला, येशूला आत घेऊन तो बाहेर गेला आणि येहुद्यांना म्हणतो या मनुष्यात मला काय अपराध सापडत नाही. योहानाचा सुवर्तमान 18वा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये याचा उल्लेख आहे. सत्य असं कुठेतरी ठेवलेलं आहे आणि ज्याला पाहिजे त्याने ते जाऊन घ्यायचं असा प्रकार नाहीये प्रियानो. सत्य ही गोष्ट अशी आहे की जी आपण आजमावू शकतो, जी आम्ही अनुभवू शकतो, आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवून त्याचं अनुकरण करू शकतो. आणि म्हणून येशू असं म्हणाला योहानाचा सुवर्तमान 14वा अध्याय 6व्या वचनामध्ये की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य आहे. आणि ज्याने त्या सत्याला ओळखलं त्याने देवाला ओळखलं. आता येशू असं कसं म्हणू शकला, जर तो स्वतः सत्य आहे तर तो पिलाताला कसं म्हणाला की मी सत्याविषयी साक्ष सांगायला जन्मलो. त्या ठिकाणी आम्ही पाहतो योहानाचा सुवर्तमान 1ला अध्याय 1लं वचन, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. तो स्वतःच देव होता, तो स्वतःच सत्य होता. नुसतं गॉड इज लव्ह म्हणून उपयोग नाही, तर गॉड इज ट्रूथ हे देखील आम्ही विसरता कामा नये. परमेश्वर हे सत्य आहे आणि त्या सत्याविषयी हे जे देवामध्ये जे मूलतत्व आहे ट्रूथफुलनेस, हे मी जगाला प्रगट करण्यासाठी जन्माला आलेलो आहे. आणि म्हणून त्या सत्यावरती प्रभू येशूचं आध्यात्मिक राज्य, मंडळीचं राज्य हे उभं आहे. शेवटचा मुद्दा आहे, 7वा मुद्दा आहे, येशूची राजेशाही ही जीवनाला पुष्टी देणाऱ्या किंवा पाठिंबा देणाऱ्या अशा योग्य नात्यांच्यावर आधारित आहे. तो कोणावरही अन्याय होऊ देत नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य हे न्याय, धार्मिकता यावरती उभं आहे. आणि म्हणून या गोष्टी सर्वांना प्राप्त व्हाव्या याकरता प्रभू येशू ख्रिस्त प्रयत्न करत असलेला या 3.5 वर्षाच्या त्याच्या सेवा कार्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. शापादिवशी रोग बरे करणे याचा अर्थ प्रियानो तो त्या अस्तित्वात असलेल्या राजेशाहीच्या विरोधामध्ये काम करत होता असं आपल्याला वाटतं. त्यांनाही तसंच वाटलं होतं, पण येशू ख्रिस्त त्याला सुधारण्याचा प्रयत्न करत होता. सत्य काय आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. वचनाच्या मागे, नियमशास्त्राच्या मागे देवाचा काय उद्देश होता तो उद्देश त्यांना शिकवू पाहत होता. पण नाही, तो काय बोलला, मलाच बोलले आणि मग त्याला वधस्तंभावर केलं. कारण त्याला शब्दात पकडण्यासाठी लोक शोधू लागले. आता त्यावेळेस युट्यूब वगैरे नव्हते, फेसबुक वगैरे काय. आता मी काय बोलू तुम्हाला समजू शकतो 2 वर्षापूर्वी, परंतु त्यावेळेस तसा प्रकार नव्हता. आणि म्हणून लोक त्याच्या मध्ये जात असत, त्या घोळक्यामध्ये उभे राहत असत आणि तो काय बोलतो कांदून ऐकत असत, कुठे चुकीचं बोलतो ते ऐकत असत. आणि मग त्यांना अशी अनेक उदाहरणं सापडली प्रियाला, कारण येशू घाबरणार नव्हता. जे सत्य बोलतात, सत्य सांगतात ते घाबरत नाही. असे कोण काय बोलेल, मग कोणतरी बोलते मला काहीतरी नाव ठेवतो बदकर शास्त्र घरी,
असं नाही प्रकार. येशू सामर्थ्याने उलट जास्त आवेशाने शिकवू लागला आहे, काम करू लागलेला आहे. म्हणून लोक आले आणि तुम्ही शाबात दिवशी काम करता, रोगी बरे करता, त्याला धरायचा प्रयत्न केला. परत आले शास्त्री आणि पुरुषी. कोण आले? शास्त्री पुरुषी आले, लोक नाही आले. हे असे लोक जे बसतात ना सभास्थानामध्ये, चर्चमध्ये, तेच लोक आले त्याच्याकडे आणि त्याला म्हणत आहे की तुझे शिष्य आम्ही पाहिले उपवासाच्या दिवशी शेंगा तोडून खात होते. परत आले ते लोक आणि म्हणे की तुझे शिष्य हात न धुता जेवतात. असे एक ना अनेक कारण सांगून येशूला धरण्याचा प्रयत्न केला. शेवटी धरलाच विचार. काही कारण न सापडताही त्याला वधस्तंभावर खेळण्यासाठी लोकांचा दबाव त्या सत्तेवरती, अधिकारावरती आला आणि त्यामुळे पिलात स्वतःचा अधिकार वापरू शकला आणि एका निरपराध मनुष्यावर वधस्तंभावर जावं लागलं. आणि म्हणून प्रभू येशूची राजेशाही, प्रभू येशूचं जे राज्य आहे किंवा सत्ता आहे, ही सत्यावरती अवलंबून आहे, सत्यावरती उभी आहे. आणि आमच्या जीवनाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत, न्याय, शांतता, अधिकार, धार्मिकता, ह्या गोष्टी प्रभू येशू आम्हाला देतो. आणि म्हणून ज्यांच्यावरती अन्याय झाला ते येशूकडे आले आणि येशूने त्यांना न्याय दिलेला आहे. जे आजारी होते, पीडित होते, रंजले गाजलेले होते, ते येशूकडे आले. येशूने त्यांना बरं केलेलं आहे. येशूने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. ज्यांना समाजामधून बहिष्कृत केलेलं होतं, काही कारणास्तव आजारपणामुळे किंवा पैशा अडक्यामुळे किंवा काय असेल त्याची वैयक्तिक कारण, त्या लोकांना प्रभू श्री ख्रिस्ताने पुन्हा समाजामध्ये पुनर्प्रस्थापित केलेलं आहे. आणि मग ही सेवा, ही त्याचे राज्य जे आहे त्याच्यामध्ये काम करायला परमेश्वराने आम्हाला सहभागी पण केलेलं आहे. आणि म्हणून त्याच्याप्रमाणे नेतृत्व आम्ही करावं ही त्याची इच्छा. पिलातासारखं नाही इकडे तिकडे बघू लागला, आता काय करू, मला मार्गदर्शन करायला कोण नाही. बाजूला त्या पिक्चर मध्ये आपण बघतो नाही का, काय कोण होती उभी? त्याची पत्नी होती. तिने त्याला खुडवलं, तू निरपराध आहे, मला रात्री झोप नाही आली, मला देवाच्या दूताने मार्गदर्शन केले, या निष्पाप मनुष्याला धरून देऊन शिक्षा देऊन तुम्ही पापाचे भागीदार होऊ नका. आणि त्याने हात उचला, म्हटला याचा रोष माझ्यावर येऊ नये. कधी प्रियानो आम्ही दबावाला बळी पडतो आणि न्याय, धार्मिकता तिला नेली देऊ सोडून खातो आणि त्यामुळे लोकांचा नाश होतो. आम्ही कशा प्रकारे नेतृत्व करणार हे आपण ठरवायचं आहे. आमच्या नेतृत्वाचा परिणाम आपल्यावरती पण होणार आहे. जो निर्णय घेतो किंवा घेत नाही त्याच्यावरती तर होतोच होतो, पण इतरांच्यावरती त्याचा विपरीत परिणाम होत असतो. आणि म्हणून पिलाताचं नेतृत्व आणि येशूचं नेतृत्व, एक उष्ण अधिकार सत्ता मिळालेली आणि एक स्वर्गातून अधिकार आणि सत्ता मिळालेली. एक लोकांच्या साम्राज्यावरती अवलंबून असलेले नेतृत्व आहे आणि दुसरं देवाच्या वचनावर, सत्यावर आधारित असं येशूचं नेतृत्व आहे. एक जगामध्ये नेतृत्व करतं आणि येशूचं नेतृत्व हे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये चालू असते. आणि म्हणून ज्याचं आध्यात्मिक जीवन भक्कम आहे त्याचं ऐहिक जीवन देखील आशीर्वादित करतं. पण जो ऐहिक जीवनामध्ये त्याच्या पाठीमागे लागतो आणि देवाला तो कमी लेखतो किंवा देवाच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तो कमी उत्साही असतो, त्याच्यावर सैतान हल्ला करतो आणि त्याला आध्यात्मिकतेपासून दूर नेतो. आणि म्हणून स्पिरिच्युअली वी शुड बी स्ट्रॉंग. जे आध्यात्मिक जीवनामध्ये मजबूत असतात त्यांना सैतानी वारा हलवू शकत नाही. सैतानाने येशूवरती असेच हल्ले केले, परंतु येशू हा आध्यात्मिक जीवनामध्ये शक्तिशाली असल्यामुळे सैतान त्याच्यावर विजय मिळवू शकला नाही. अरण्यामधली परीक्षा घ्या नाही का, अनेक आता सगळी उदाहरणं नाही घेऊ शकत, परंतु अशी अनेक उदाहरणे सैतानाने येशूला अगदी वधस्तंभावर शेवटच्या क्षणाला देखील त्या सैतानाने येशूवरती हल्ला केलेला आहे. पण येशूचा भाव परमेश्वरावर होता, त्याचं परमेश्वराशी नातं हे भक्कम होतं आणि म्हणून तो विजयी झाला. अशा प्रकारे जर आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन मजबूत करू आणि त्या येशूला आपल्या अंतःकरणामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये स्थान देऊ, त्याला प्रभुत्व देऊ, तर निश्चितच आमचं जीवन आहे आशीर्वादित करेल. आपण प्रार्थना करूया.
प्रभुदेव बाप्पा, तू आज आम्हाला शिकवलेलं आहे की सत्तेसोबत नेतृत्वासोबत अधिकार असणे गरजेचं आहे, अन्यथा सत्ता दिशाहीन होते. आणि प्रभू येशूकडे या दोन्ही गोष्टी आहेत आणि त्याचे अनुयायी या नात्याने त्या येशूप्रमाणे आम्ही नेतृत्व करावं. न्याय आणि धार्मिकता यावरती प्रभू जे अवलंबून आहे, ते उभे आहे, ते राज्य प्रभू, त्या राज्याचे आम्ही भागीदार आम्ही त्यामध्ये आम्ही प्रवेश करावा आणि प्रभू तुला आपला राजा म्हणून स्वीकारावा. आता हे तो आमचा खाबाची तारणाराचा महान प्रवेश ख्रिस्त याच्यावर आहे. आमेन. यावेळेला आपण एकलेसियाच्या गीत संग्रह होतो. गीत क्रमांक 470 हे ऐकूया आणि हे गीत होत असताना आपण आपली दाने अर्पणे प्रभूला अर्पण करूया. गीत क्रमांक 470 ख्रिस्ता परमवास. गीत क्रमांक 470.
रचेरीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने उपकार स्तुतिदान देण्यात आलेला आहे. प्रभू त्या कुटुंबाचा आशीर्वाद देव. प्रभूचं वचन मनात आले, तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र दूत विजयाचा आराधना करा. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्यापासून प्राप्त झालेला तुला देतो. धर्मदाने वापरणे तुझ्या पवित्र वेदामध्ये सहज सहित आहे. त्यासहित आम्ही आपल्याला तुझ्या सगळे करा. तुझं प्रताप ईश्वराचा त्यांचा स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनंती. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. असावे. परिकर्ता ज्या सूचना आहेत त्या प्रमाणे आहे. आपल्यामध्ये बरेच लोक या दिवसामध्ये वातावरण आणि इतर गोष्टींच्यामुळे आजारी आहेत. नंदकुमार शिंदे आपल्या चर्चेचे सभासद, त्याचप्रमाणे माजी देवेंद्र सुधाकर क्षीरसागर, त्याचप्रमाणे शकुंतला आराम, प्रशांत वाघमारे, स्मिता मायकल खंडागळे आणि इंदुबाई निकाले आणि इतर जे लोक आहेत ज्याची नावं आपण आली नाही, परंतु त्यांना आपल्या प्रार्थनेची मदतीची गरज आहे. त्याच्यासाठी पण आपण प्रार्थना करू की प्रभूने त्यांना आरोग्य द्यावे आणि त्यांचा निशाणा बदलावा, त्यांना उठवावं आणि या मंडळीमध्ये त्याचा गौरव आणि सेवा करण्यासाठी त्यांना घेऊन यावं. ते म्हणून या आजारी व्यक्तींसाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आपण हात करूया. मुंबई धर्म प्रांतातर्फे आपल्याला जॉय ऑफ क्रिसमसची नोटीस आली होती. अजूनही ज्यांना त्या देण्याची इच्छा आहे, प्रभू प्रेरणा देत आहे. तर जे इतर सर्व प्रांतामध्ये पालक वर्ग आहे, मिशनरी आहे, सुवार्थिक आहे, त्यांना या नाताचा आनंद उपभोगता यावा. देवाने त्याची गरज पूर्ण करावी याकरता त्यांना धनधान्याचे तैली देण्यात येत आहे डायसिसतर्फे आणि त्याची किंमत आहे 3,500 रुपये. त्याच्यामध्ये अनेक बऱ्याच प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं धनधान्य, त्याची मोठी लिस्ट आहे. मागच्या तुम्हाला वाचून दाखवले. तुम्हाला जर हे धान्य द्यायचं असेल तर धान्य देऊ शकता. अन्यथा 3,500 रुपये आपल्या खजिनदाराकडे देऊन ते खजिनदार आपले डायसिसला फॉरवर्ड करतील आणि म्हणून जॉय ऑफ क्रिसमस 3,500 रुपये आपण वीजपुढे. मुंबई धर्म प्रांताचे किशोर सर्व पालक वर्ग सुवार्थी त्यांना देवाच्या हाताने चालव याकरता आपण प्रार्थना करू. आपला देश राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया. त्याच प्रकारे आपल्या मंडळीमध्ये जे आजारी रोगी रुग्णालयात आहेत, प्रभूने त्यांना स्पर्श करून आरोग्य द्यावं त्याकरता आपण प्रार्थना करू. आपल्या देशामध्ये आणि इतर देशांच्यामध्ये विश्वासकार्यांचा दुष्काळ होत आहे. चर्चेवरती जे हल्ले होत आहेत त्याच्यासाठी पण विशेष आपण आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवू की ज्यावेळेला असं घडतं त्यावेळेला जे विश्वास नाही आहे त्याचा ते विश्वासामध्ये भक्कम उभे राहावे म्हणून आपण त्यांच्यासाठी पण प्रार्थना करूया. ख्रिस्ताच्या सार्वजनिक एकनिष्ठेकरता आणि सर्व मानव जातीकरता त्यांच्या गरजेनुसार आपण प्रार्थना. हे सर्वसमर्थ सदैव जिवंत ईश्वर, आम्ही सर्व मानवासाठी प्रार्थना विनंत्या व उपकारस्तुती करावी असे तू आम्हास आपल्या पवित्र प्रेषितांकडून शिकवले आहे. तुझं दैवी प्रतापशाली ईश्वरास आम्ही नम्रतेने विनंतो की तू परम दयेने या आमच्या प्रार्थना मान्य कर व सार्वत्रिक एकनिष्ठेस सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्म्याने प्रेरित कर. जे तुझे पवित्र पत्र त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्यार्थाविषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. स्वर्गीय बापा, सर्व बिशप, प्रिस्ट, पटीकर यांनी विशेष करून आमचे मॉडरेटर PCC, आमचे बिशप प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्च आचार्य सुनील आवळे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करावे म्हणून त्यास तू देवी अनुग्रह दे. तुझ्या एकनिष्ठेची उभारणी व सुवर्णाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या सेवकास निरनिराळी कामे करण्याचे पालन केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे तू कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष करून
जे भक्त येथे जमले आहेत त्यांनी नम्र व लीन अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून तू त्यास आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनवतो की सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांतीच्या मार्गाने चालेल आणि त्याचे राज्य करते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्याच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी यांनी तुझ्या लोकांस न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशीही विनंती करतो की तुझ्या सगळी आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यांपासून आमचा बचाव व्हावा आणि भूमीचे उत्पन्न हंगामानुसार पुस्तकाचे अंतकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवतो की या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, विशेषतः आमच्या चर्चचे सभासद जे आजारी आहेत, तुझे सेवक नंदकुमार शिंदे, सेवक सुधाकर क्षीरसागर, त्याचप्रमाणे सेविका शकुंतला आढाव, त्याचप्रमाणे सेवक प्रशांत वाघमारे, त्याचप्रमाणे सेविका स्मिता खंडागळे आणि सेविका इंदुबाई निकालते. त्याचप्रमाणे जे कोणी आजारी आहे अशांची आम्हाला नावे ठाऊक नाही, अशांचे देखील तू सांत्वन व सहाय्य कर. जे तुझे सेवक तुझा विश्वास व भय धरून निवडले आहे त्याचे तू रक्षण करावे म्हणून त्यास आम्ही तुझ्या पितृवर करुणेस विनवितो. तुझ्या सर्व संतांद्वारे जो अनुपम अनुग्रह व सद्गुण प्रकट झाले आहे त्याबद्दल तुझी परमस्तुती करतो व तुझ्या आभार मानतो आणि विनवतो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहून तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्यात, यासाठी की तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे अवयव आहे. त्यांनी आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बाबा, आमचा एकच मध्यस्थ व कैवारी येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझसह एकच देव असून सदैव जिवंत राहतो व राज्य करतो त्याच्या प्रित्यर्थ असे कर. आमेन. आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणू. ते आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला संशय आणू नको, तर आम्हाला संकटात सोडू नको, पण राज्य, स्थापना आणि बळ ईश्वर तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊ. सर्वबुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे गमवावी. देवाच्या निधाचा पुत्र येशू ख्रिस्ताचा प्रभू याच्या ज्ञानाचा प्रीतीत राखो आणि सर्वसमर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास सदा राहो. आमेन. यावेळेला आपण सुवर्ण देवाने गीत गाऊ आणि आपले आशीर्वाद आपण समाप्त करू.